नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे अश्विनची मजल कुठंपर्यंत पोहोचलेली आहे ते तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहेच. कारण त्याची अरेरावी सुरू आहे आणि जी प्रिया घरात राहत नसूनही घरातल्यांमध्ये भांडणं लावायचं काम करत आहे ते सत्य आता सर्वांच्या समोर आलेलं आहे. प्रियाची जी नाटकं आहेत ती समोर आलेली आहेत, त्यामुळं घरातले मात्र तिच्यावरती जाम वैतागलेले असतात. पण प्रिया आता एक नवीनच कार्यक्रम करत आहे, तो म्हणजे तिला आता घरात यायचं आहे. घरातल्यांची तिला खूप आठवण येते, त्याचबरोबर घरातल्यांसोबत तिला वेळ घालवायचा आहे. अशी सगळी खोटी नाटी कारणं ती अश्विनला देत आहे आणि त्यामुळं अश्विनने प्रियाला घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याने तिचा आजारपण चालू आहे या गोष्टीसाठी तिच्यासाठी एक स्पेशल अशी बेल मिळवून घेतलेली असते आणि त्यामुळे हे सगळं घडत असतं. आता प्रियाला घेऊन तर तो घरी येणार असतो, परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र काही गोष्टी नाकारताही येत नाहीत, कारण प्रियाची नाटकं काही कमी नसतात. हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण घरातले सगळे जेव्हा अश्विन प्रियाला घेऊन येतो, तो अशा विचित्र अवस्थेत प्रियाला घेऊन आलेला असतो. ते म्हणजे प्रियाला त्याने व्हीलचेअरवरती आणलेलं असतं आणि तेव्हा प्रियाला बघून घरातल्यांना धक्का तर बसतो, पण साधा विकनेस आलेल्या व्यक्तीला व्हीलचेअरवरती आणले ही गोष्ट मात्र घरातल्यांना खटकते. मग सायली म्हणते की तू या घरात येऊ शकत नाहीस, कारण सर्वांनी तुझ्या विरोधात सांगितलेलं आहे आणि कोणीच तुला या घरात घेणार नाही. त्याचवेळी अश्विन तिथं म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण हे घर माझंही आहे, त्यामुळं माझ्या बायकोला या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. पण सायलीची बाजू घेत कल्पना रविराजने सुद्धा प्रियाला घराच्या बाहेर हकललेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे प्रियाची नाटकं काही कमी नसतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रियाचे नखरे काय चालू आहेत, ती कशा पद्धतीने वागत आहे, कोणाशी कशी वागते, काय करते याचं तिला स्वतःलाच भान नसतं. आणि इकडे सायली मात्र आता खुश होते. सायली येते आणि अर्जुनला सांगू लागते की अर्जुन सर, तुम्हाला माहिती आहे का, आज बाबा माझ्यावर ओरडले होते ना, तर आईंनी ना बाबांच्या समोर आईंनी माझी बाजू घेतलेली आहे. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी इकडे ती सांगत असते की मला ना खूप बरं वाटलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे खूप मोठा धक्का बसतो तो अर्जुनला, कारण अर्जुन म्हणतो की सायली, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही लवकरच सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत आणि तुला जसं हवं आहे तसं सगळं होणार आहे, असं तो सांगत असतो. इकडे अश्विन घरी आलेला असतो, त्याला आता घरातल्याने डबा नाकारलेला असतो, त्यामुळं अश्विन मात्र चिडण रागातच निघालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अश्विन ज्या पद्धतीने वागत असतो ते मात्र सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं, कारण तो अश्विन पहिला अश्विन राहिलेला नाही आहे. चुकीच्या पद्धतीने हे सगळं त्याचं वागणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना म्हणत असते की अश्विनचं वागणं वरचेवर बिघडत चाललेलं आहे, आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं इकडे ती सांगत असते. त्यासोबतच अश्विन आता प्रियाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे, तिथे तो जात असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन तिथे पोलिसांशीही वाद घालत असतो. त्यांना सांगत असतो की माझ्या बायकोची तब्येत अजून व्यवस्थित बरी झालेली नाही आहे, तर मी कोर्टाची परमिशन काढून आणलेली आहे, तिला काही दिवस मी घरी घेऊन जात आहे, कारण तिची तब्येत ठीक नाही. आणि असं त्याने कोर्टाकडून परमिशन काढून आणलेली असते. इकडे त्याने जेवण घरचं आणलेलं नसतं, पण बाहेरून मात्र तो डबा घेऊन आलेला असतो आणि प्रियाला म्हणत असतो की धर हे खा. पण प्रिया मात्र म्हणत असते की नाही, नको आहे. प्रियाची वेगळीच नाटकं सुरू असतात. प्रियाचं असं म्हणणं आहे की मला नको आहे ते, परंतु अश्विन तिला सांगत असतो की तुला हे खावं लागणार आहे, जर तू हे खाल्लं नाही तर कसं चालेल, असं तिला अश्विन सांगू लागतो आणि तिला म्हणतो की हे घे. आणि मग तिला जबरदस्ती तो घास भरवत असतो. ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का अश्विन, मान्य तू जेवण आणलेलं आहे, पण हे जेवण्याला काय अर्थ आहे ते सांग ना मला, कारण काही असलं तरीही या जेवणाला घरची टेस्ट नाही आहे.
मला घरचं जेवण हवं होतं, माझ्या माणसांनी बनवलेलं, माझ्यासाठी बनवलेलं. प्रियाने अशा प्रकारचा कांगावा सुरू केलेला असतो. इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो, काही झालं तरी सायलीच्या आईबाबांना शोधावं लागणार आहे, पण मी कसं शोधणार आहे, कसा मार्ग काढू, मला का कळत नाही आहे. मधुभाऊंनी फक्त एवढंच सांगितलंय की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत, त्यांना त्यानंतर बोलताही आलेलं नाही आहे. अद्वैत जवळ सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं होतं. या गोष्टींचा विचार अर्जुन करत असतो. अर्जुनला मात्र काहीच मार्ग सुचत नसतो. अर्जुन म्हणत असतो की मी काय करू नक्की, कशा पद्धतीने गोष्टी शोधू, या गोष्टींचा विचार इकडे सुरू झालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटतंय की काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे, आणि अर्जुन मात्र आता विचार करायला लागलेला असतो. त्याच वेळी सायली इकडे अर्जुनकडे आलेली असते. अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, काय चाललंय तुमचं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काही नाही. तेव्हा सायली म्हणते की मला ना कळत नाही आहे की तुमच्या डोक्यात काय सुरू आहे, तुम्ही काय विचार करत आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही आहे गं माझ्या डोक्यात, असं अर्जुन तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे सायली अर्जुन या दोघांच्याही गप्पा सुरू असतात, पण अर्जुन मात्र त्याच्या मनात काय चाललेलं आहे याबद्दल तिला काहीच कळू देत नाही. सायली विचार करत असते. सायलीच्या डोक्यात आता वेगळेच विचार सुरू असतात. सायलीला प्रश्न पडलेले असतात की मी करू काय, कारण आईंच्या बाबतीत आणि बाबाही माझ्याशी नीट वागत नाही आहेत. आता एकदा जर मी मधुभाऊंना घेऊन यायचा विचार केला तर. इकडे मात्र आता रविराज म्हणत असतात की या प्रियाचं जे काही चाललेलं आहे ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. या घरातून ती बाहेर पडलेली आहे, तरी पण या घरामध्ये भांडणं लावायचं तिनं अजून तरी थांबवलेलं नाही. माझ्या मुलीच्या बाबतीत तिच्या आयुष्यात येणारा हा जो मुलगा आहे, नवरा आहे तिचा, तो खूप चांगला मिळाला आहे, म्हणून मी तिचं कौतुक करू का, त्या मुलाचं वाटोळं माझ्या मुलीमुळं झालेलं आहे त्यासाठी त्याला दोष देऊ, या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र सुरू झालेला असतो. इकडे रविराज मात्र वैतागलेले असतात. ते मुंबईला जाऊन येतात आणि त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा त्यांच्या डोक्याला तोच त्रास असतो, कारण अश्विन रोज घरी येत असतो आणि रोज घरी राडा सुरूच असतो. त्यानंतर इकडे आता रविराज घरी येतात आणि सांगू लागतात की मला कळत नाही आहे की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत आणि काय करायचं आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे रविराज बोलत असतात. त्यासोबतच रविराज मात्र म्हणत असतात की नाही, मला ना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि प्रियाच्या बाबतीत काहीतरी ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे. हे सगळं त्यांचं सुरू झालेलं असतं. त्याच वेळी इकडे आता रविराज प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये तिथं भेटायला आल्यानंतर ते तिला फक्त दम देऊन हेच सांगणार असतात की काहीही झालं तरीही मी तुझ्याशी कुठल्याही पद्धतीचं नातं जोडायला आलेलो नाही किंवा तुझ्यासाठी मी सहानुभूती दाखवायला आलेलो नाही. हे सगळं रविराज यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते, पण बाबा असं काय करताय, एकतर 20 वर्षानंतर आपण भेटलेलो आहे आणि आता पण तुम्ही हे सगळं बोलताय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की तू जेव्हा चुका केलेल्या होत्या तेव्हा तुझ्या लक्षात नाही आलं का, कारण तू ज्या चुका करत होती, जे वागत होती ते पूर्णपणे चुकीचं होतं, कारण तेव्हा तुला लाज वाटलेली नाही, तेव्हा तुला वाटलं नाही आहे की या सगळ्यांमुळं आपल्या इकडे आपल्या बाबांना काय वाटेल, या गोष्टींचा विचार तुझ्या डोक्यात नाही आला, आता तुला वाटतंय का, असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं. रविराजांना खूप राग आलेला असतो. अश्विन तिथे नसतो. अश्विन मात्र तिकडे यायला लागलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, माझ्या तन्वीला मी न्याय मिळवून देणारच आहे. रविराज इकडे विचार करत असतात, पण रविराजांना एक गोष्ट जाणवते, ते म्हणजे नागराजसुद्धा तिथं आलेला आहे आणि नागराज तन्वीला भेटायला आला आहे. नागराजच्या डोक्यात काय सुरू आहे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच चालू असतं की नक्की काय, कारण नागराज इकडे भेटायला आलेला आहे ही गोष्ट मात्र रविराजांना सुद्धा सहन होत नाही, कारण नागराजने असं अचानक येणं ह्यामागं कारण काय आहे. मान्य नागराजला प्रियाबद्दल जे काही वाटतं हे सगळं मान्य जरी असलं तरीही नागराज आणि प्रिया यांच्यामध्ये वेगळं काहीतरी सुरू आहे, या गोष्टी मात्र लक्षात आलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे रविराज म्हणत असतात की प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे तो तर निस्तरावा लागणार आहे. एकतर तिच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मधुभाऊंच्या आयुष्यावर एवढा मोठं बालंट आलं आणि त्यानंतर मधुभाऊ आत्ता
हे सगळं त्यांना जेलमध्ये वगैरे जावं लागलं, त्यानंतर त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे. इकडे नागराज आता महिपतला भेटायला येतो आणि महिपतला येऊन सांगू लागतो की आता ती पोरगी बाहेर आलेली आहे, त्यामुळं आता पुढचा विचार करावा लागेल. महिपत म्हणतो की मधुभाऊ एकमेव व्यक्ती आहे की मधुभाऊ पूर्णपणे मरता कामा नये. जर मधुभाऊ पूर्ण मेला तर आपल्यासाठी अवघड होऊन जाईल, कारण काही झालं तरीही त्या प्रियाला तिच्यावरती जर आपल्याला टांगती तलवार ठेवायची असेल तर मधुभाऊंना जिवंत ठेवणं गरजेचं आहे, असा विचार आता इकडे महिपतने केलेला असतो. त्यासोबतच नागराज म्हणत असतो, बरोबर आहे महिपत तुझं, पण विचार तर करावा लागणार आहे ना, हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण आता त्या प्रियाला जेलमध्ये पुन्हा कसं पाठवायचं याचा विचार करावा लागेल. माझी मुलगी तिथं जेलमध्ये सडते आणि ही इथं येऊन निवांत बाहेर मऊ गादीवर झोपते. माझ्या मुलीला एवढा त्रास सहन करावा लागत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नागराज इकडे बोलत असतो. नागराज म्हणत असतो, पण महिपत आता ती आजारपणाचं नाटक सांगून बाहेर आली आहे ना, तर आपल्याला नक्की काय करावं लागेल, तिला या सगळ्यामध्ये चाप बसवण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही नागराज आणि महिपत या दोघांनीही जे प्लॅनिंग केलेलं असतं, जे काय त्यांच्या डोक्यात सुरू असतं ते मात्र विचित्रच असतं. इकडे सायली आणि अर्जुन शोधाशोध करत असतात, तेव्हा आता गणपतीच्या तयारीची सुरुवात घरी झालेली असते आणि त्याच वेळी बाप्पाचं आगमन तर झालंच पाहिजे हेही त्यांच्या लक्षात असतं, कारण काही झालं तरी सणाला नाट लावायचा नाही असं पूर्णाजीचं म्हणणं आहे आणि मग बाप्पासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे असं त्यांचं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र तयारी सुरू असते आणि साफसफाई करताना अश्विनच्या रूममध्ये त्या लॉकरमध्ये एक फोटो सापडतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो की हा तन्वीचा फोटो आहे. सायली म्हणते हो बघू, हां बरोबर आहे, आपल्या घरात तर हेच फोटो लावलेले आहेत, हेच चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन बोलत असतो आणि त्याच वेळी नागराज मात्र पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. अश्विन बाहेर असतो आणि त्या हेड कॉन्स्टेबल असतात, त्यांना पैसे देऊन नागराजने मॅनेज केलेलं असतं, त्यांना बाहेर जायला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी नागराजने एक महत्त्वाची कामगिरी केलेली असते आणि नागराज हा तिथे पोहोचलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही आत्ता नागराज ज्या पद्धतीने वागत असतो ते म्हणजे खूपच भयानक असं असतं. नागराजला विश्वासच बसत नाही आणि नागराजने मात्र जे कांड केलेलं असतं ते मात्र इतकं भयानक असतं की प्रियाची घाबरगुंडी उडते. प्रियाचं नरडं जणू नागराजने दाबलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया इकडे येऊन बोलायला सुरुवात करते. प्रिया म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही मला इथे थांबायचं नाही अश्विन, मला इथून घरी घेऊन चल, कारण माझ्या जीवाला इथे धोका आहे, मी इथे राहणार नाही असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो, अगं असं काय करतेस तन्वी, अगं कोर्टाची काही फॉर्मॅलिटीज असतात ते पूर्ण तर कराव्या लागणार आहेत ना आपल्याला. जोपर्यंत आपण कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत इथून मी तुला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आता नागराजला रविराज प्रश्न विचारतात की काय चाललंय नक्की तुझं नागराज, म्हणजे तू तन्वीला भेटायला का गेला होता. तेव्हा नागराज मात्र अगदी उडवाउडवीची उत्तर देतो आणि म्हणू लागतो की अरे आपली मुलगी आहे, ती चुकली आहे, मान्य आहे मला, तिच्याकडून चुका झालेल्या आहेत, हे सगळं मला जरी पटत असलं तरीही तिच्या बाबतीत आपण ज्या पद्धतीने वागत आहोत ती पद्धत मात्र चुकीची आहे, आपण असं नाही केलं पाहिजे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे नागराज उडवाउडवीची उत्तरं देतो आणि सांगू लागतो की बरोबर आहे, पण या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही आहे असं रविराज नागराजला ठणकावून सांगत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की नागराज आता गप्प बसतो आणि तिथून निघून जातो. इकडे अश्विनने आता तयारी केलेली असते, कारण कोर्टाकडून स्पेशल परमिशन त्याने मिळवलेली असते आणि प्रियाला घरी घेऊन जाण्यासाठी त्याची पूर्ण तयारी झालेली असते आणि तो प्रियाला घरी घेऊन जाण्याचा सगळा त्याने प्लॅन केलेला असतो. इकडे आता रविराज त्याचबरोबर सायली आणि प्रतिमा बाहेर निघालेले असतात. रविराज मुद्दामूनच घेऊन निघालेले असतात, कारण काही झालं तरीही आता सायलीसोबत त्यांना राहणं खूपच बरं वाटत असतं, कारण प्रतिमामध्ये ज्या सुधारणा होत असतात त्यामुळं. मग जाता जाता डॉक्टरांकडेही आपण राऊंड मारून येऊया असं त्या दोघांचं ठरलेलं असतं, म्हणून ते दोघंजण जाता जाता डॉक्टरांकडे जायला निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही
आत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र अशा विचित्र होत असतात, पण रविराजांना मात्र आशा असते की प्रतिमामध्ये जे काही बोलणं सुरू आहे त्याचा फायदा आपल्याला, म्हणजे प्रतिमाची ट्रीटमेंट जी चालू आहे त्याचा फायदा आपल्याला दिसत आहे आणि सायलीसोबत राहण्याने फायदा तर होतच आहे. आणि तेव्हा मात्र आता गाडीतून जात असताना अचानक पाठीमागून एक गाडी येते आणि तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे सायली आई बाबा असं करून ओरडायला सुरुवात करते आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सायली आणि रविराज प्रतिमा या दोघांनाही धक्का बसतो, कारण सायली आई बाबा असं का ओरडत आहे, पाठीमागून गाडी चाललेली आहे म्हणून ती ओरडत आहे का, हे सगळं आता डोक्यात आलेलं असतं. आणि मग घरी आल्यानंतर सायली या सगळ्या गोष्टी अर्जुनला सांगते आणि त्याचबरोबर इकडे अश्विन मात्र आता प्रियाला घेऊन घरी यायला लागलेला असतो. आणि अश्विन जेव्हा प्रियाला घेऊन घरी येत असतो तेव्हा घरातले सगळेजण जाम चिडलेले असतात. घरातले सगळेजण म्हणत असतात की या मुलीला या घरात घ्यायचं नाही. सायली म्हणते की हिला या घरात येण्याचा अजिबात अधिकार नाही. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की हे सगळं ठरवण्याचा अधिकार तुला नाही, कारण एक गोष्ट लक्षात ठेव की तू खोटं बोलून घरात आलेली आहे. माझी बायको रितसर लग्न करून घरातल्यांच्या परवानगीने या घरात आलेली आहे, त्यामुळं तिच्या बाबतीत तू असं काहीही बोलू शकत नाहीस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली ज्या पद्धतीने बोलत असते, ज्या पद्धतीने ती सगळ्या गोष्टी ठरवत असते त्या मात्र खूपच विचित्र अशा झालेल्या असतात. आणि घरातल्या सगळ्यांनाही जाणवत असतं की प्रियाची चूक झालेली आहे आणि सायली जे म्हणते ते मात्र बरोबर आहे. मग घरातले सगळेजण तिथं एकत्र येतात. रविराज त्याचबरोबर प्रताप सगळेजण तिथं आलेले असतात आणि सगळेजण सांगू लागतात की नाही, काही झालं तरी या मुलीला आपण घरात घ्यायचं नाही असं सगळ्यांनी ठामपणे ठरवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही ही मुलगी या घरात येता कामा नये, कारण हिचा आपल्या घराशी काहीही संबंध नाही. अशा पद्धतीचं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा रविराज सुद्धा तेच सांगतात. रविराज म्हणतात की तुला हेच घर नाही तर तिकडचं घरसुद्धा, घराची दारंसुद्धा तुझ्यासाठी बंद आहेत. तेव्हा अश्विन म्हणू लागतो की नाही, हे सगळं तुम्ही बोलू शकत नाही, कारण माझाही या घरावरती अधिकार आहे. तुम्ही कोणीच या बाबतीत असं बोलू शकत नाही असं इकडे अश्विन सांगत असतो. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, अधिकाराच्या गोष्टी करण्याआधी कर्तव्य काय असते त्या गोष्टींचाही विचार करायचा असतो. तुम्ही दोघांनी कर्तव्य काय आहे ती विचार केलेला नाही. चुका तर भरमसाठ केलेल्या आहेत, पण आता अधिकार मात्र गाजवायला येत आहे, कारण ज्यावेळेस कर्तव्य होती त्यावेळेस मात्र पळपुटेपणा केलेला आहे आणि आता अधिकार कोणत्या हक्काने मागत आहात. त्यामुळं इकडे कल्पनासुद्धा तिथे येते आणि कल्पनासुद्धा बोलू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा अधिकार मात्र तिला नाही. हे सगळं जेव्हा कल्पनाही बोलत असते तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. कल्पनाने या गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता इकडे प्रिया पण नाटकं करू लागते. प्रिया म्हणू लागते की नाही, जर आईंची इच्छा नसेल तर मी या घरात येणार नाही असं ती बोलून नाटकं करत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि प्रियाची ही नाटकं सुरू असतात. प्रियाला तर अश्विन व्हीलचेअरवरती बसून घेऊन आलेला असतो आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींमुळं काय परिणाम होणार असतो याचा विचारही केलेला नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन प्रियाला म्हणत असतो की काळजी करू नको तन्वी, मी आहे ना तुझ्यासोबत, मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे. त्यामुळं कुणी काहीही करू दे, मी तुला कधीच अंतर देणार नाही. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. मी आहे तुझ्यासोबत, कुणी काही वागू दे, कसंही वागू दे, पण मी तुझ्यासोबत असल्यामुळं तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की चालेल, दोघेही या घरातून चालते व्हा, कारण तुम्हाला दोघांनाही या घरात येण्याचा अधिकार नाही. असं म्हणत प्रतापने इकडे त्या दोघांनाही हाकललेलं असतं. पण अश्विन किती मुजोरीपणा करणार आहे ते आपल्याला माहितीच आहे. जबरदस्ती तो आत येतो आणि म्हणतो, मी कायद्याने ह्या घरावरती हक्क सांगत आहे, जर तुम्ही मला घरात घेतलं नाही तर मी कोणत्याही मार्गाने या घरात घुसू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि माझा आणि तन्वीचा या घरावरचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशा भाषेत त्याने उत्तर दिलेलं असतं आणि त्याबरोबर तो घरात आलेला असतो. तेव्हा मात्र रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. पण इकडे महिपतने आता एक कारस्थान सुरू केलेलं आहे, ते म्हणजे या प्रियाची बेल कॅन्सल करायचं. ते कसं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.